नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता स्वीटी अंथरूण करण्यासाठी शुभाच्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा शुभा तिला म्हणत असते की काही गरज नाही आहे इथे झोपायची, जा तू तिकडे. स्वीटीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. स्वीटी म्हणत असते की असं नका करू. तेव्हा शुभा म्हणते की तू तुझ्या नवऱ्याबरोबर जाऊन झोप जा, कारण तुमचं लग्न झालं आहे ना. आणि मग शुभा रागानेच बाहेर येते आणि यशवंतला म्हणू लागते की तुम्ही इथे काय करताय, चला आतमध्ये चला. असं म्हणत शुभा यशवंतला घेऊन आतमध्ये जायला निघते. यशवंत पण शांतपणे शुभाच्या बरोबर रूममध्ये येतो, कारण त्याने बाहेर स्वतःसाठी अंथरूण टाकलेलं असतं. पण शुभाने आत बोलवलेलं आहे म्हणताच यशवंतही आत निघालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभाची चिडचिड झालेली असते, कारण तिला ही गोष्ट सहनच होत नसते की मुलांनी मला का फसवलं, म्हणजे मी असं काय केलेलं होतं, मुलांनी मला का समजून सांगितलं नाही, मुलांनी माझ्यापासून गोष्ट का लपवली. हा एकच हट्ट तिचा असतो. तिचं म्हणणं असतं की मुलांनी मला फसवायला नको होतं, कारण मी त्यांना समजून घेत होते ना. इकडे स्वीटी मात्र बिचारी रडत असते. तिला कळत नसतं की काय करायचं आहे, या सगळ्यावर कसा मार्ग काढायचा हा विचार स्वीटी करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यशवंत म्हणत असतो की असं नको करू, परंतु शुभा मात्र ऐकायलाच तयार नसते. ती स्वीटीला म्हणत असते जा म्हणून सांगितलंय ना तुला, कारण दोघं नवरा बायकोंना मी वेगळं केल्याचं पाप मला नको आहे, माझ्या माथी ते पाप नको आहे. स्वीटी मात्र रडत रडतच रूमच्या बाहेर पडते. शुभा स्वीटीच्या समोर दरवाजा बंद करून घेते. स्वीटीला वाईट वाटलेलं असतं. स्वीटी रडत असते, कारण स्वीटीला असं वाटत असतं की आपण आईंचा विश्वासघात केलेला आहे, त्या एवढ्या मनाने निर्मळ आहेत, त्यांच्याशी आपण खोटं बोललेलं आहोत, असं आपण करायला नको होतं, असं स्वीटीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर स्वीटीला असं वाटत असतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीनं घडलेल्या असतात आणि त्याचमुळं तिला खूपच काळजी वाटत असते. त्याचवेळी स्वीटी म्हणत असते की मी कसं समजून सांगू त्यांना, मला कळतच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत होत्या की स्वीटी म्हणत होती की तिला या सगळ्याचा कसा मार्ग काढायचा या सगळ्यातून हेच कळेना गेलेलं असतं. स्वीटी म्हणत असते काही करून मला यांची समजूत घालणं गरजेचं आहे, मी त्यांचा विश्वासघात केलेला आहे, हे सगळं स्वीटी बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी शुभा सकाळी उठलेली असते आणि पाहते तर काय, स्वीटी ही बाहेर येऊन झोपलेली असते. स्वीटी बाहेर सोफ्यावर झोपलेली असते. ती मकरंदच्या रूममध्येही झोपायला गेलेली नसते. ही गोष्ट आता शुभाला कळलेली असते. शुभा स्वतः स्वीटीच्या जवळ जाते, तिच्या अंगावरती ती पांघरून घालते आणि स्वीटीकडे पाहत असते. तिला आठवत असतं स्वीटीने तिला नमस्कार केलेला होता, या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि स्वीटीने एवढ्या छान पद्धतीनं समजून घेतलेलं आहे. स्वीटी घरात किती छान वावरत होती, हे स्वीटीचे चांगले गुण पण शुभाला जाणवत असतात. शुभा म्हणत असते की खरंच स्वीटीनं जे काही केलेलं होतं ते मनापासून केलेलं होतं. मान्य आहे ती चुकली आहे, तिने माझ्यापासून गोष्ट लपवलेली आहे, पण तिने मला सांगायला हवं होतं ना, आपण मदत केली असती, असं शुभाचं म्हणणं असतं. स्वीटी जागी होते आणि माझी माझी म्हणत तिच्याकडे जात असते, परंतु शुभा मात्र ऐकायलाच तयार नसते. शुभाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तू मला फसवलेलं आहे, मी तुझं ऐकून घेणार नाही. इकडे शुभा गॅलेक्सीला म्हणते की प्ले भजन, गॅलेक्सीचं भजन चालू झालेलं असतं. स्वीटी इकडे शुभाच्या मागे धावत आलेली असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला आईंनी बोलणं गरजेचं आहे. पण स्वीटी किचनमध्ये येत नाही, तिथूनच ती शुभाला बोलत असते, परंतु शुभा मात्र तिच्या प्रश्नावरती काहीही उत्तर देत नसते. शुभा शांतच असते, ती रागवलेली असते. तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मुलांशी आता बोलायचं नाही, त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, असं शुभाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर शुभाला असं वाटत असतं की मुलांनी माझ्यापासून गोष्टी का लपवून ठेवलेल्या आहे, कारण आम्ही त्यांना कमी पडलो का, आम्ही त्यांना संस्कार द्यायला कमी पडलो का, मग असं का झालेलं आहे, हा एकच प्रश्न तिला सतावत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी मात्र शांतपणे तिथे येऊन उभी असते आणि सगळ्यांकडे पाहत असते. स्वीटी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण शुभा मात्र तिच्याशी बोलत नाही. शुभा तिच्या कामात गुंग झालेली असते. शुभाची सकाळची आवरावर सुरू झालेली असते, कारण शुभाला घरातल्या सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात आणि एकटीच घरातली सगळी कामं ती करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा मात्र बोलण्याचा प्रयत्न करत असलेल्या स्वीटीला ती जराही तिथे रिस्पॉन्स देत नाही. इकडे सीमा म्हणत असते की काय झालं समीर. समीर म्हणत असतो की मला थोडं तू लवकर जाता जाता सोडशील का गं, ड्रॉप करशील का. सीमा म्हणत असते नाही, माझ्याकडे आज वेळ नाही आहे, मी नाही सोडू शकत तुला, तुझी तू बघ तुला कसं जायचं आहे तसं.
इकडे सीमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा समीर म्हणत असतो, प्रत्येक वेळेस काय प्रॉब्लेम असतोय गो तुझा? मी कधीही तुला सोड म्हणलं की तू अशाच पद्धतीने मला रिॲक्ट करत असतेस. आणि तेवढ्यातच बाबा इकडून सानूला आवाज देत असतात. सानूला म्हणत असतात की सानू बाळा झालं का तुझं? परंतु सानूचं अजून तरी काही झालेलं नसतं. सानू मात्र शांतच तिथं असते आणि त्याचवेळी सानूला आवरायचं काम समीर करत असतो. आणि समीर म्हणत असतो की सानू चल आवर, तुला लेट होईल. शुभा इकडे आलेली असते. ती यशवंतला म्हणत असते की लवकर जा सानूला घेऊन, नाही तर तुम्हाला शाळेपर्यंत जावं लागेल. तर शुभाचा जो चहा असतो तो तसाच राहिलेला असतो. त्याच्यावरती साई आलेली असते आणि ती साई काढून यशवंत तो चहाचा कप तिथे झाकून ठेवतो आणि जाता जाता शुभाला सांगतो की हा जो चहा आहे तो घे, तू प्यायचा राहिलेली आहेस. म्हणजे रोजच्या नित्यनेमाप्रमाणे यशवंत शुभासाठी ते करत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सानूची तयारी केलेली असते आणि सानूला शाळेत सोडण्यासाठी यशवंत निघालेला असतो. जाताना सानूला इकडे शुभा सांगत असते की बसमध्ये कोणाशीही भांडण करायचं नाहीस. तेव्हा सानू म्हणते की नाही भांडणार. इकडे सीमा मात्र इकडे समीरला म्हणालेली असते की मी नाही तुला सोडू शकत. आणि त्याचवेळी ती म्हणत असते की नक्की काय झालं आहे, कारण ह्यांनी काय ठरवलेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि आता यशवंत सानूला घेऊन निघालेला आहे. शुभाची आता चहा घेण्यासाठी चाललेली असते. शुभा डायनिंग टेबलवरच्या तिथे जाऊन बसते आणि मग ती चहा घेत असते. तेवढ्यातच स्वीटीने दुसरा चहा बनवून आणलेला असतो आणि दुसरा आणलेला चहा ती शुभाला देत असते. परंतु शुभा म्हणते की नको आहे मला. आणि स्वीटी मात्र मागं लागलेली असते की तो चहा थंड झालेला आहे, ह्या दुसरा घ्या, मी गरम करून आणलेला आहे. पण शुभा मात्र ऐकायला तयार नसते. शुभा म्हणत असते की नाही. आणि शुभा तिच्या हातात जो चहाचा कप आहे जो थंड झालेला आहे तोच चहा स्वतःहून घेते. स्वीटीने आणलेला चहा ती काही घेत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे स्वीटी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र शुभा तिला रिप्लायच देत नाही. स्वीटी म्हणत असते की असं नका करू. स्वीटी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण शुभाला मात्र या गोष्टी जराशाही ऐकून घ्यायच्या नसतात. तिच्या मनात राग असतो. स्वीटी खूप नाराज होते, ती रडायला लागते आणि ती येऊन मकरनला बोलू लागते. ती मकरनला म्हणत असते की तू असं कसं आहेस रे मकरन, तुला जराही काही कसं वाटत नाही आहे? तिथं त्या आईंची तब्येत आईंचं काय झालेलं आहे तुझ्या लक्षातही येत नाही, तू एवढा रिलॅक्स कसं राहू शकतो? हा प्रश्न स्वीटी मकरनला विचारत असते. ती मकरनला म्हणत असते, परंतु मकरन म्हणत असतो की मी माझ्या आईला चांगलं ओळखतोय, माझी आई लवकरच नॉर्मल होईल आणि नंतर सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होतील, आपल्याला आईने ॲक्सेप्ट केलेलं असेल. तेव्हा स्वीटी म्हणत असते कसं माहिती आहे का, या घरामध्ये प्रत्येकजण आईंना गृहीत धरतं, त्यांच्या मनाचा विचार कधीही केला जात नाही. मी म्हणत नाही आहे की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पण माझंच चुकलेलं आहे. मी ना तुझं ऐकायलाच नको होतं, मी आधीच ह्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे होत्या, असं स्वीटीचं म्हणणं असतं. इकडे आता शुभाकडे यशवंत आलेला असतो आणि शुभा हिंदीत बोललेली आहे म्हणून यशवंत तिला चिडवत असतो. तेव्हा शुभा म्हणते काही काय बोलताय, मी कसं हिंदीत बोलेल? तेव्हा यशवंत म्हणत असतो की आत्ताच बोललीस तूही मान्य कर ना, तुझ्या आजूबाजूला स्वीटी असण्याची तुला सवय झालेली आहे. तेव्हा शुभा म्हणते की तसं काही नाही आहे. परंतु यशवंत म्हणत असतो की मला माहिती आहे तसंच आहे, कारण तुलाही स्वीटीची जास्त सवय झालेली आहे. शुभा मात्र नाही म्हणत असते. यशवंत तिला म्हणत असतो की माहिती आहे मला, तुला सवय झालेलीच आहे. तेव्हा शुभा म्हणते कसं आहे, तीही आपल्या घरामध्ये मिक्स होऊन वावरली होती ना, कसे आजूबाजूला असायची माझ्या, पण त्यांनी चूक केलेली आहे, त्यांना त्यांच्या चुकीबद्दल काही बोलायचंच नाही का आपण, असं शुभाचं म्हणणं असतं. शुभाला राहून राहून असंच वाटत असतं की त्यांनी चूक केलेली आहे तर त्यांनी ती चुकीची कबुली तरी द्यायला हवी होती आणि आपण समजून घेतलं असतं ना मुलांना, आपण त्यांच्या कलेने वागलो असतो, आपण त्यांच्या पद्धतीनं विचार केला असता. आणि इकडे स्वीटी मात्र रडत असते, मी तुझं उगीच ऐकलं मकरन, मी आधी सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, मी आईशी बोलायला हवं होतं, त्यांना मी फसवायला नको होतं. त्या एवढ्या निर्मळ आहेत, त्या माझ्यावर जीवापाड प्रेम करत आहेत आणि मी त्यांच्याशी खोटं बोललेली आहे. या गोष्टीचा स्वीटीला खरं तर त्रास होत असतो आणि तिचं असं म्हणणं असतं की मी आईशी खोटं बोलायला नको होतं. त्याचवेळी शुभा इकडे यशवंत बोलत आहे. यशवंत म्हणत आहे की अगं किती दिवस अशी रागवणार आहेस तू त्यांच्यावरती, ती किती करते तुझ्यासाठी, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? आणि ती तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करते, तुझी माफी मागत आहे. तेव्हा शुभा म्हणते त्यांनी चूक तर केलेलीच आहे ना, त्यांना त्या चुकीची शिक्षा तर मिळालीच पाहिजे, असं शुभाचं म्हणणं असतं. यशवंत म्हणत असतो हो आपण बोलून घेऊया, सगळ्या गोष्टी करूया, पण जरा तू शांत होणंही गरजेचं आहे. तू जर शांतच झाली नाही, तिला समजूनच घेतलं नाही तर कसं करणार आहे आपल्याला,
कारण चूक तिची एकटीची नाही आहे, आपल्या मुलाचीही तेवढीच चूक आहे, आपला मुलगाही तेवढाच जबाबदार आहे या गोष्टीला, असं शुभाला यशवंत सांगत असतो. तेव्हा इकडे शुभा म्हणत असते, हो बरोबर आहे, परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, कारण तिने जेव्हा हे सगळं केलेलं होतं तेव्हा आपल्या मुलाने काही तिला जबरदस्ती इकडं आणलेलं नाही ना. यशवंतचं असं म्हणणं असतं की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, मुलं आपली आहेत, मुलं चुकलेली जरी असली तरीही ती आपली आहेत आणि आपण त्यांना समजून घेतलंच पाहिजे. तेव्हा आगीत तेल ओतायला तिथे येऊन थांबलेली असते ती म्हणजे सीमा. सीमा म्हणत असते की बरोबर आहे, पण आता कसं आहे, थोडेच दिवस ते इथं असणार आहेत ना, आपण त्यांना समजून घेतलंच पाहिजे असं ती म्हणत असते. तेव्हा मात्र शुभा विचार करू लागते. शुभा म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे? तेव्हा इकडे सीमा सांगत असते की तुम्हाला सांगितलं नाही आहे का, मकरंद आणि स्वीटी दोघंही अमेरिकेला जाणार आहेत. तेव्हा पुन्हा शुभाला राग येतो. शुभा म्हणते, काय बोलतेस तू हे? तेव्हा सीमा सांगते की हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे मी, मला हे मकरंदने सांगितलेलं आहे. इकडे स्वीटी मात्र ढसाढसा रडत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी त्यांना फसवायला नको होतं, माझ्याकडून फसवणूक झालेली आहे, त्यामुळे त्या चिडलेल्या आहेत, साहजिक आहे, आता मला त्यांची समजूत घालावीच लागणार आहे. स्वीटी असं म्हणत असते कारण तिला असं वाटत असतं की तिच्याकडून चूक झालेली आहे, आपण आईंना गृहीत धरलेला आहे. या गोष्टीचा त्रास खरं तर स्वीटीला होत असतो, परंतु मकरंद मात्र न्यूट्रल असतो, तो त्याचं काम करत असतो. म्हणून स्वीटी पुन्हा चिडते आणि म्हणते की तू एवढा रिलॅक्स कसा राहू शकतो, घरातलं एवढं वातावरण बिघडलेलं आहे तरीही तुला त्या गोष्टींचं काहीही वाटत नाही, हे सगळं ती बोलत असते. परंतु इकडे मकरंद मात्र ऐकायलाच तयार नसतो. मकरंदचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला माहिती आहे ना माझी आई कशी आहे, कारण आई आपल्याला समजून घेणारच आहे. स्वीटी मात्र चिडलेली असते. स्वीटी म्हणत असते की बाद झालं मकरंद, प्रत्येक वेळेस गृहीत धरणं, मला तू जर माझ्यासोबत नसेल तरी मला काहीतरी केलं पाहिजे आणि मला त्यांची समजूत घातलीच पाहिजे, मला त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचंच आहे, कारण त्या माझ्याशी बोलत नाही आहेत. मी चहा दिला तरीही त्यांनी तो चहाही घेतलेला नाही, मला या गोष्टीचा त्रास होतोय, असं ती मकरंदला सांगत असते. परंतु मकरंदचं असं म्हणणं असतं की काही नाही आहे, ती नॉर्मल होईल. पण स्वीटी म्हणत असते की बाद झालं मकरंद, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही, कारण तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे. मला हे तुझं बोलणंच कळत नाही आहे की तू अशा पद्धतीनं का बोलत आहे, अशा पद्धतीने का रिॲक्ट होत आहे, असं तिचं म्हणणं असतं. परंतु मकरंदचं असं म्हणणं आहे की आई आपल्याला समजून घेईल. तर इकडे सीमा जेव्हा सांगत आहे की ते दोघंही अमेरिकेला जाणार आहेत, तेव्हा मात्र शुभाला आता धक्का बसलेला आहे. शुभा म्हणते की काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा सीमा म्हणते की हो, माझं बोलणं झालेलं आहे मकरंदशी, तो मला बोललेला आहे. यशवंत म्हणतो की हो बरोबर आहे, कारण काही झालं तरीही अगं त्याने आधीच ठरवलेलं होतं, दिल्लीला जातानाच त्याने ठरवलेलं होतं. तेव्हा इकडे सीमा म्हणत असते की म्हणून मी म्हणते की थोडे दिवस राहू द्या. तेव्हा शुभा म्हणत असते की मी त्यांना काही घराबाहेर काढण्याचं बोलत नाही आहे, कारण काहीही झालं तरीही तो माझा मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मी चांगलाच विचार करत आहे, मला त्याच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडायला नको आहे, असं शुभाचं म्हणणं असतं. त्यावेळेस यशवंत म्हणत असतो, मग तू काय एवढा बोला धरतेस, कारण तुलाही वाईट वाटतंय ना, तू स्वीटीशी बोलत नाही आहे किंवा मकरंदशी बोलत नाही आहे, या गोष्टीचं तुलाही वाईट वाटत आहे ना, मग एवढा राग कशाला, एवढा राग नको ना करू, असं म्हणत तिला तो समजून सांगत असतो. आणि त्याचबरोबर सांगत असतो की अशा पद्धतीनं रिॲक्ट नको होस तू, ज्यामुळं आपल्या मुलांनाच त्रास होणार आहे, असं यशवंत तिला समजून सांगत आहे. परंतु शुभा मात्र ऐकायलाच तयार नसते, ती हट्टाला पेटलेली असते. आणि सीमा म्हणत असते की मग एवढ्या थोड्या दिवसांसाठी कशाला त्यांना घराच्या बाहेर काढताय. सीमाने आगीत तेल ओतायचं काम केलेलं असतं आणि त्याचनंतर आता ती मजा घेत असते, कारण यशवंतने ठरवलेलं आहे की त्यांना माफ करायचं आणि त्यांना आपल्या घरात घ्यायचं, हे त्याने ठरवलेलं आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं बाहेर काही गुंड आलेले असतात आणि ते गुंड लोक जे आहेत ते बोलत असतात आणि ते म्हणत असतात की हेच ते घर आहे, असं म्हणत ते गुंड लोक तिथं आलेले असतात. म्हणजेच तिथं आलेला असतो तो म्हणजे स्वीटीचा भाऊ. स्वीटीचा भाऊ तिथं घराच्या जवळ पोचलेला आहे. सार्थक बंगल्याच्या बाहेर स्वीटीचा भाऊ आलेला आहे आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यांनी आल्याला तोडफोड करायला सुरुवात केलेली असते, तिथली फोडाफोडी करायला सुरुवात केलेली असते, सगळ्या कुंड्या फोडायला सुरुवात केलेली असते आणि त्याचबरोबर त्याची जी नाटकं आहेत ती चालू झालेली असतात. आणि तो म्हणत असतो की हेच ते लोकेशन आहे ना, असं तो म्हणत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही हे जे काही चाललेलं आहे
त्यामुळं सगळ्यांनाच त्रास होत आहे या गोष्टीची जाणीव तिथे स्वीटीला झालेली असते. सगळेजण बाहेर येतात. नक्की काय झालेलं आहे ते सगळ्यांना पाहायचं असतं, म्हणून सगळेजण बाहेर आलेले आहेत. आणि सीमा त्याचबरोबर शुभा, यशवंत यांनाही बाहेरचा आवाज येत आहे. नक्की काय झालंय हा प्रश्न पडलेला आहे, म्हणून ते तिघंही बाहेर जातात. इकडे स्वीटीला पण तो आवाज येत असतो, म्हणून स्वीटीही बाहेर जाते. कारण बाहेर असं काय घडतंय, कारण आजपर्यंत आपल्या घरामध्ये असं काही घडलेलं नाही, मग अचानक असं काय झालंय हा प्रश्न असतो. म्हणून जातात तर पाहतात तर काय 3 लोक आलेली आहेत आणि ते तिघंजण तिथे गोंधळ घालत आहेत. सगळं साहित्य फेकून देत आहेत. ही सगळी त्यांची अरेरावी सुरू झालेली असते. तेव्हा तुम्ही कोण आहात असं म्हणत यशवंत तिथं जातो. तेव्हा ते म्हणत असतात की स्वीटी किधर आहे, स्वीटी को बाहेर बुलाओ, आणि असं म्हणत ते भयानक चिडलेले असतात आणि यशवंतला ते बाहेर ढकलून देतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण स्वीटीच्या बाबतीत हे जे काही घडत असतं आता त्यांना कळलेलं असतं. आणि इकडे स्वीटीचा भाऊ आलेला असतो आणि तो म्हणत असतो, तो कुठे आहे जो आमच्या स्वीटीला घेऊन इकडं पळून आलेला आहे, आमच्या घराण्याची इज्जत धुळीत मिळवलेली आहे. आणि इकडे रूममध्ये असलेला मकरन, त्याच्या कानावरती तो आवाज पडतो. मकरनने कानात हेडफोन घातलेले असतात, पण त्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी बाहेर गोंधळ झालेला आहे. म्हणून मकरन पण उठून बाहेर येण्यासाठी निघतो. परंतु मकरनच्या लक्षात आलेलं असतं की गोंधळ मात्र भयानक आहे. स्वीटी तिथं आलेली असते, शुभा असते, यशवंत असतो आणि त्याचबरोबर तिथे समीर धावत येतो, कारण समीरच्याही कानावरती या गोष्टी पडलेल्या असतात. समीरही तिथं धावत आलेला असतो. समीरलाही प्रश्न पडलेला असतो की ही माणसं कोण आहेत. समीर खरं तर इम्पॉर्टंट कॉलवरती असतो, त्याला खूप अर्जंट ऑफिसला जायचं असतं, पण अचानक आपल्या घरामध्ये हे काय घडत आहे या भीतीने तोही बाहेर येतो आणि ते लोक स्वीटीला खेचत घेऊन चाललेले असतात. आणि तेव्हा मात्र यशवंत आणि शुभा स्वीटीला पकडत असतात, पण तो जो स्वीटीचा भाऊ आहे तो स्वीटीला चल म्हणत असतो. आणि तेव्हा शुभा समोर येते आणि म्हणते, काय चाललंय हे मी अजिबात खपून घेणार नाही. बहीण आहे ना तुझी, तुझ्या बहिणीशी असं कसं वागतोस रे तू. तेव्हा यशवंतही तेच बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की तुम्ही वयस्कर माणसं आहात म्हणून मी शांत राहत आहे. तेव्हा समीर तिथं आलेला असतो. समीर म्हणतो की काय झालं हे सगळं. तेव्हा ते म्हणतात की हा भैया आहे का याचा, मग ह्यालाच सोडवायचा आधी, असं म्हणत त्यांनी समीर तिथं मध्ये आलेला असतो. माझ्या बाबांवर का तुम्ही हात उचलताय असं म्हणता क्षणी समीरवर त्यांनी हात उचलायला सुरुवात केलेली असते. समीरला त्यांनी पकडलेलं असतं आणि समीरच्या एक कानाखाली दिली जाते. पाठीमागून सीमा ओरडत असते. सीमा म्हणत असते की समीर तू मध्ये जाऊ नको. समीर त्यांना रेटत असतो, बाहेर हकलत असतो, पण ते 3 लोक असतात, समीर एकटा असतो आणि समीरला त्यांनी पकडलेलं असतं आणि समीरच्या कानाखाली दिलेली असते. तेव्हा समीरच्या कानातून डोक्यातून मुंग्या निघतात. समीरला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ही लोक एवढ्या खालच्या थराला पोचलेली असतात की त्यांना जराही भान नसतं की आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होत आहे. त्याचबरोबर त्यांनी समीरलाही मारायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की समीरला त्यांनी पकडलेलं आहे आणि समीरला मारत आहेत. मकरन कुठे आत्ताच्या आत्ता बाहेर आहे असं ते म्हणत आहेत. तेव्हा धोपटणं असतं, ते धोपटणं घेऊन आता रणरागिणीचं रूप धारण करत त्यांच्या अंगावर धावून जाते. ती म्हणजे शुभा म्हणत असते की आता जर पुढं सरकशील तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत शुभा त्याच्या अंगावरती धावून गेलेली असते, मारायला गेलेली असते. आणि त्याच वेळेस शुभा त्याला म्हणत आहे की मागं सरकायचं आणि शुभा त्याला बोलत आहे. आणि त्याचवेळी उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मी सगळ्यांना बघून घेईल, आता तुम्हाला मी असं सोडणार नाही, असं म्हणत स्वीटीच्या भावाने रिव्हॉल्वर बाहेर काढलेली आहे आणि तो हवेमध्ये गोळी झाडत आहे. त्यानंतर शुभा मात्र मागे सरकत नाही, तर त्याने शुभाच्या डोक्याला ती पिस्तूल लावलेली आहे आणि शुभाला तो दम देत आहे. सगळ्यांना धक्का बसलेला आहे, सगळेजण सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो मात्र बाजूला सरकत नाही. आता स्वीटी कशी मध्ये येऊन शुभाचा जीव वाचवेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.